मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्येला आज 50 दिवस झालेत. दिवस सरत चाललेत. घरच्यांचे अश्रू सुकून गेलेत. राजकारणाच्या मैदानात आरोपांचा कलगीतुरा मात्र तितक्याच जोरदारपणे सुरू आहे. त्या संदर्भातले अपडेट्स पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर ठाण्यातला जनता दरबारही सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचाही आढावा घेणार आहोत आजच्या भागात. नमस्कार, मी विनोद घाटगे. सुरुवात करूया आजच्या राजकीय शोलेला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस झाले आणि या 50 दिवसात विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांवरून धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढलाय. एकाकी पडलेल्या मुंडेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार की मुंबईत? ते स्वतः राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार? येत्या काळात बीडचं राजकारण नेमक्या कोणत्या वळणावर जाणार? पाहूयात एबीपी माझाचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो. मला नाही वाटत ते देतील राजीनामा. नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे. तथ्य आढळलं तर कारवाई करा, नाही तुम्ही केली आता तिथे थेट PI दाखल करावी लागेल. 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे. गेल्या 50 दिवसात विरोधकांनी एकच मागणी लावून धरली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची. आका वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत आणि अडचण वाढते ती धनंजय मुंडेंची. अशातच मुंडेंनी दिल्ली गाठली. योगायोगानं त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का, अशी चर्चा सुरू झाली. धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्यात 30 मिनिटं बैठक झाली. प्रल्हाद जोशी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत. मस्साजोगमुळे चर्चेत आलेली आवादा कंपनीही याच क्षेत्रात काम करते. प्रल्हाद जोशी कर्नाटक भाजपमध्ये असताना गोपीनाथ मुंडे होते कर्नाटक प्रभारी. भाजपमधील जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पण या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. उलट आपणच टार्गेट होत असल्याचा आरोप केलाय. धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार. पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना. आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. कारण 51 दिवस ज्या पद्धतीनं ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे. स्वाभाविक आहे. मी पार्टीचा निष्ठावंत आहे. मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे. निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो. राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या मुंडेंना विरोधक नैतिकतेची आठवण करून देत आहेत आणि आपण दोषी नसल्याचं मुंडे ठासून सांगतायत. आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. मी त्यांचा राजीनामा मागत नाही. त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ आमदार आहे आमच्या जिल्ह्यातले, ते त्यांच्या इकडे जाऊन सांगतायत अजितदादाला. आता लाल बहादूर शास्त्रींचा जमाना थोडी आहे. जमाना बदल गया आहे. तुम्हाला वाटत नाही? मला नाही वाटत ते देतील राजीनामा. नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे, मग राजीनामा देतील ना. माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे,
तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे. धनंजय मुंडे यांचे बॉस अजितदादांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा फडणवीसांच्या कोर्टात टोलावलाय. मंगळवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रवादी आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी भूमिका मांडली. पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन असं त्यांनी सांगितलं. वैयक्तिकरित्या काही जण ट्राक ठेवत आरोप करत असल्याचा मुंडेंनी बैठकीत आरोप केला. दमानिया भेटीविषयीची माहिती अजित पवारांनी सर्व पार्टी आमदारांना दिली. अंजली दमानी यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. एकीकडे हे सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर घोटाळ्याचा नवा बॉम्ब टाकला. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागामधून 73 कोटी 36 लाख रुपयाची बोगस बिलं उचललेली आहे. या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत. 57 कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईच्या अंतर्गत येत असलेल्या 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं? प्रशासकीय मान्यता, प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला. परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14 कोटी 43 लाख 45 हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. आता प्रश्न हा आहे की दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? मुंडे आणि सरकारवरील दबाव वाढत राहिला तर मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? की नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन मळभ हटेपर्यंत दूर राहण्याचा धाडसी निर्णय धनंजय मुंडे घेणार का? दिल्लीहून सोमेश कोलगेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. सत्ता स्थापनेचा तिढा असो किंवा पालकमंत्रीपदाचा वाद, एकनाथ शिंदेंची नाराजी ही काही लपून राहिलेली नाही. मात्र एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याऐवजी आता त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप जनता दरबार भरवणार आहे आणि ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे गणेश नाईकांनी. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं डरकाळी फोडायला सुरुवात केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद नेमके कसे उमटू लागलेत पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. गणेश नाईक राज्याच्या वन खात्याची आणि पालकमंत्री म्हणून पालघरची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. पण गणेश नाईकांना जास्त इंटरेस्ट आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. मात्र ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या क्षमतेवर गणेश नाईकांचा विश्वास नाहीये का? आणि जर असेल तर मग गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार का घेणार आहेत? पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. आता एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा निर्णय गणेश नाईकांनी परस्पर तर घेतला नसेलच. भाजपा श्रेष्ठींच्या आदेशानंतरच त्यांनी ठाण्याच्या सहपालकत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली दिसते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना. त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे. या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो. कोणत्याही मंत्र्याला राज्यात कुठेही जनता दरबार घेण्याचं परमिट बावनकुळेंनी दिलं असलं तरी गणेश नाईकांच्या पोटातलं ओठावर आलंच. जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही. परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकनाथ चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील.
आता कॅप्टनच्याच होम पिचवर मित्रसंघातलाच खेळाडू कॅप्टन होऊ पाहतोय असं म्हटल्यावर शिंदेच्या टीम मधले खेळाडू शांत कसे बसतील? मी सुद्धा मागची 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मी शिवसैनिक म्हणून आपल्याला सांगेन, मी 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे. तिथलं शिवसेनेचं जे कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं जे नेटवर्क आहे, शिवसैनिकांचं जे जाळं आहे आणि जे जीवापाड शिंदेसाहेबांवर प्रेम करते, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहील. जसं शिंदेसाहेब शिवसेना वाढवण्यासाठी काम करतायत, तसं जरूर भाजपचे नेते म्हणून गणेश नाईक साहेब त्यांच्या पक्षाचं वाढवायचं काम जर करत असतील तर तो निश्चितपणे त्यांच्या पक्षाचा भाग आहे, ते करू शकतात. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ईट का जवाब पत्थर से स्टाईलनं गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये जनता दरबार भरवण्याचा इशारा दिलाय. 400-500 लोक त्या ठिकाणी समस्या घेऊन येत असतात. आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याकरता त्याला वेगळा दरबार म्हणण्याची गरज नाही. उलट जर अशा पद्धतीने काम होणार असेल तर नक्कीच लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची गरज काय? त्याच्यावरती बाबा ते घेऊ नका हे म्हणण्याची पण गरज नाही आहे. खूप चांगला पायंडा ते पाडत असतील तर आम्हीसुद्धा पालघरमध्ये जनता दरबार घेऊ. कारण शेवटी त्यांचं अनुकरण तर आम्हाला करणं गरजेचं आहे, कारण खूप चांगला पायंडा आहे आणि त्याचा अनुकरण करणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेची तुलना करत चिमटा काढला. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीयदृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. या सगळ्या प्रकरणात मोस्ट अवेटेड प्रतिक्रिया होती एकनाथ शिंदेची. तुर्तास तरी त्यांनी कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात जनता दरबार भरवण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय. दादा आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो, लोकांशी संवाद साधायचो, लोकांचं ऐकून घ्यायचो. त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे, लोकांना ऐकून घेणे. त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदेची असलेली नाराजी सरकारला 2 महिने झाले तरी कायम आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील एकनाथ शिंदेंनी ऑनलाईन उपस्थिती लावली. रायगड आणि रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. उलट त्यावरून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातली दरी वाढत चालली आहे. पालकमंत्रीपदाचा फैसला मुख्यमंत्री घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस दावोसून परतल्यानंतरही अजून काही ठोस निर्णय झालेला नाही. नाराजी व्यक्त करण्यासाठी दरेगाव टूरचा पॅटर्न देखील जुना होत चाललाय. आणि आता तर भाजपच्या गणेश नाईकांनी शिंदेच्या ठाण्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आता या राजकीय घुसखोरीचा शिंदे कसा सामना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.